सुंदरबनचे जंगल नावाप्रमाणे सुंदर होते. मोठमोठे डेरेदार फळांचे वृक्ष, रंगीबेरंगी फुलांची झाडे, मऊ मऊ गालीच्या सारखे गवत आणि मध्यभागी सुंदर असे निळ्या निळ्या पाण्याचे सरोवर. या पाण्यात अनेक जलचर प्राणी राहत होते आणि झाडावर सुंदर रंगीबेरंगी पक्षी राहत होते. जंगलात सगळे प्राणी राहत होते. सगळे कसे अगदी आनंदाने आणि गुण्या गोविंदाने राहत होते. जंगलची हवाच अशी सुंदर जादू केल्याप्रमाणे होती. त्यामुळे सगळ्यांना कसे या जंगलात प्रसन्न वाटायचे. तर निळ्या सरोवराच्या काठावर एक सुंदर असे मोठे विशाल डेरेदार आंब्याचा वृक्ष होता. वर्षातून एकदा त्याला सुंदर असा मोहर यायचा. सुंदर सुंदर गोड गोड आंबे लागायचे. सगळे पक्षी आंबे खायचे. मनुष्य प्राणी येता जाता घेऊन जायचा. खाली पडलेले आंबे प्राणी खायचे. असं ते जंगल अतिशय सुंदर होतं. तर एकदा काय झालं, वाऱ्याचा झोत आला आणि त्या वाऱ्याच्या झोताने एक भोपळ्याची बी येऊन त्या आंब्याच्या वृक्षाच्या मुळाशी पडली आणि थोड्याच दिवसात ती बी जमिनीत रुजली. रुजल्यावर त्यातनं अंकुर फुटून एक सुंदर असा वेल तयार झाला. मग तो वेल भरभर वाढू लागला आणि तो वेगात वाढून त्या आंब्याच्या झाडावर चढला आणि सगळ्या फांद्यावरनी पसरला. आणि थोड्याच दिवसात त्याला फुले आली, फळे आली. आंबवृक्षाला मे महिन्याच्या सीझन मध्ये मोहर यायचा आणि गोड गोड आंबे लागायचे. आंब्याचे फळ इतके गोड होते आणि सुंदर होते, सगळ्यांना ते हवे हवेसे वाटायचे. म्हणून फळांचा राजा कोण? आंबा असे त्या वृक्षाचे नाव पडले होते, राजा म्हणून. मग सगळे त्याला आंबा राजा वृक्ष म्हणायचे. मग ह्या भोपळ्याच्या वेलाला फुले आली, फळे आली. वेलाला खूप आनंद झाला. तो काय म्हणाला, अरे हा आंब्याचा वृक्ष इतका वर्ष उभा आहे, याला अजून फुल पण नाही, फळ पण नाही, आणि मी थोड्याच दिवसात येऊ. मला बघा भरभर वाढलो मी, मला फुले आली, फळे आली. अय्या किती छान आहे, मला खूप आनंद झाला. असा म्हणून तो वेल गर्वाने फुगून गेला आणि तुच्छतेने आंब्याच्या वृक्षाकडे बघू लागला. आणि एक दिवस तो आम्र राजा वृक्षाला काय म्हणाला, अरे आम्र वृक्षा, काय रे हे, तू किती दिवस उभा आहेस इथे, किती वर्षे उभा आहेस. मी बघ परवा तुझ्या झाडाच्या बुंद्याशी येऊन पडलो. मला अंकुर फुटून माझा वेल झाला. आधारासाठी तुझ्या झाडावर चढलो, फांद्यावरनी पसरलो. मला फुले आली, फळे आली, पण तू आहे तसाच आहेस की रे. मग आम्रवृक्ष काय म्हणाला, अरे भोपळ्याच्या वेला, तुझे हे सगळे बरोबर आहे, मी मान्य करतो, पण ऐक कसं आहे माहितीये का, इतका वर्ष मी ते ताठ मानेने उभा आहे. मी अनेक पावसाळे बघितले, हिवाळे बघितले, उन्हाळे बघितले, कळलं का तुला, पण मी आहे तसा ताठ मानेने उभा आहे. मला वर्षातनं एकदाच मोहर येतो, पण कायम लक्षात राहील अशी गोड गोड फळे मी प्राण्यांना, पक्ष्यांना, मनुष्याला देतो. माझ्या विशाल वृक्षाची सावली मनुष्याला, प्राण्यांना, पक्ष्यांना मिळते. त्यामुळे सगळे आनंदात असतात. आणि तुला हा मिळालेला आनंद क्षणभंगूर आहे, कळलं का भोपळ्याच्या वेला. तू क्षणभरात वाढलास, मोठा झाला, फुले आली, फळे आली, पण हा तुझा आनंद क्षणभंगूर आहे, कायम टिकणारा नाही. त्यामुळे थोड्याशा क्षणभर मिळणाऱ्या आनंदाने तू फुलून जाऊ नकोस आणि दुसऱ्याची निंदा करू नकोस. अरे तू उघड उघड माझी निंदा करतोयस, हे तू चुकीचं वागतोयस. कसं आहे माहितीये का, क्षणभर मिळालेल्या गोष्टीच्या आनंदाने, अभिमानाने
फुगू नकोस. हे कायम टिकणार नाही, कळलं का तुला? हा आनंद तुझा क्षणभंगूर आहे. त्यामुळे तू गर्व करू नको, माझी निंदा करू नकोस, समजलं का? असं म्हटल्यावर थोड्याच वेळात एक मोठा वाऱ्याचा झोत आला आणि त्या झोताने भोपळ्याचा वेल आम्रवृक्षावरून खाली गळून पडला. त्याची फुलेही पडली, फळेही पडली. मग आम्रवृक्ष काय म्हणाला, पाहिलंस, भोपळ्याच्या वेला हा आनंद तुझा क्षणभर होता, तरी तू गर्व केलास. चुकीचं केलंस तू. अरे कायमस्वरूपी टिकणारा आनंद नव्हता. कुठलीही वस्तू गोष्ट कायम टिकणारी असली तर गर्वानं तरी पण गर्व करायचा नाही. अभिमान येतो आपल्याला, मान्य आहे, पण तो कायमचा आनंद, अभिमान कायम आपला, आपण दुसऱ्याला आनंद देणारा कायमस्वरूपी असावा. कळलं का? तुला मिळालेला आनंद हा क्षणभंगूर होता. एवढ्याशा आनंदाने तू फुलून फुगून गेलास, पण काय झालं सांग मला? एका साध्याच्या वाऱ्याच्या झोताने तू गळून पडलास, कळलं? मग भोपळ्याच्या वेलाला आपली चूक कळली. तो म्हणाला, चुकले रे मी, आम्रवृक्षा, मी चुकलो. मी आता क्षणभर मिळणाऱ्या आनंदाने कधी फुगून फुलून जाणार नाही, दुसऱ्याची निंदा करणार नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे, गर्वाचे घर नेहमी खाली असते. मी गर्व केला आणि शेवटी कोलमडून पडलो, म्हणजे माझं तेच झालं, गर्वाचे घर माझे खाली झाले. मी चुकलो, आता मी असा वागणार नाही. असं म्हणून भोपळ्याचा वेल आम्रवृक्षाच्या पायाशी पडून राहिला. मग म्हणून म्हणतात, थोड्याशा मिळणाऱ्या आनंदाने गर्वाने कधी फुगून जाऊन दुसऱ्याची निंदा करू नये. गर्व कधी, थोड्याशा आनंदाचा गर्व कधी करू नये. म्हणून म्हणतात, गर्वाचे घर नेहमी खाली असते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.